येडूरच्या विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाला 84,38,000चा नफा, सभासदांना 16% लाभांश. अध्यक्ष रणजित देसाई यांची माहिती. चालू आर्थिक वर्षात संस्थेला 84,38,000चा नफा झाला असून सभासदांना 16% लाभांश देण्यात येणार आहे, असे अध्यक्ष रणजित देसाई यांनी येडूर येथे घोषित केलं. येडूरच्या विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघांच्या 65व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की सभासद शेतकऱ्यांना क्रेडिट कर्जासाठी व्याजदरात 16% वरून 13% कपात करण्यात आली. सोनं तारण कर्ज 13% वरून 11% करण्यात आलं, तर सभासदांसाठी असलेल्या अपघाती विम्यात 1 लाखावरून 2 लाख करण्यात आला. मयत सभासदांना 2,000 देण्यात येणार आहे. कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना 2018-19ला सभासदांना कर्जमाफी केली होती. यामध्ये आमच्या संघाच्या 20 सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता. यावर्षी 2 सभासदांना त्याचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित 18 सभासदांना येत्या 8 ते 9 महिन्यात त्याचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितलं. कार्यदर्शी रावसाहेब बोरगावे यांनी अहवाल वाचन करताना संस्थेचे 2,747 सभासद असून भाग भांडवल 1,29,89,125 रुपये आहे, तर निधी 7,15,38,199 रुपये आहे. संस्थेनं 37,48,46,46,334 रुपये कर्ज वितरण केलं. गुंतवणूक 12,04,69,797 रुपये आहे, असं सांगितलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुकुमार चौगुले, विश्वनाथ माने, ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष धनगर उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष दीपक माने, संचालक संजय चव्हाण, गणपत उगारे, सदाशिव सावळे, वाल्मिकी कोळी, विनोद कागवाडे, सचिन पाटील, संजय माळकरी, सुवर्ण उमराणे, रेणुका अम्मनगी यांच्यासह राहुल देसाई, नरसगौंडा पाटील, नरसू कमते, लक्ष्मण हकारे, बापूसाहेब चव्हाण आदी मान्यवर सभासद उपस्थित होते. यावेळी तुकाराम धावलदार यांनी स्वागत केलं. कार्यदर्शी रावसाहेब बोरगावे यांनी सूत्रसंचालन केलं, तर अलगौंडा पाटील यांनी आभार मानले.